नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. SSC बोर्डाच्या 5वीच्या पुस्तकातला आज आपण एक छानसारखा धडा बघणार आहोत. तुमच्या घरी तुम्ही इस्त्रीचे कपडे देता, त्याला आपण धोबी म्हणतो. तर त्या धोब्याकडे आपण आपले इस्त्री करायसाठी कपडे देतो आणि इस्त्री झाले की तो धोबी आपल्याला ते कपडे सगळे परत आणून देतो. हे आपण रोज बघतो व्यवहारामध्ये. तर काय होतं ते ते जे आहे ह्या संदर्भामधला हा जो धडा आहे तो आपण आज बघणार आहोत. प्रामाणिक इस्त्रीवाला. धड्याचं नाव काय आहे? प्रामाणिक इस्त्रीवाला. त्याला इस्त्रीवाला आपण जे व्यवहारामध्ये म्हणतो त्याला मराठीमध्ये धोबी असा शब्द आहे. तर हा जो धोबी आहे हा अतिशय प्रामाणिक आहे. तर आपण बघूया. मी शिवानी 5वीत शिकते. तुमच्या बरोबरीची आहे बरं काही. कितवीत शिकते ही? शिवानी 5वीत शिकते. माझे कुटुंब छोटेसेच आहे. आई, बाबा, भाऊ शिवराज आणि मी. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. आम्ही तिला मदत करतो. ही मुलं आईला मदत करतात हे लक्षात घ्या बरं का. आणि तुम्ही पण मदत करा. एकदा आईनं कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले. काय प्रसंग बघा. मी शिवानी. शिवानी तिचं नाव आहे. ती 5वीत शिकते. आपण जरा समजा तुम्हाला प्रश्न विचारला, शिवानी कितवीत शिकते, तर तुम्हाला कितवीत एवढा शब्द बाजूला काढायचा आणि 5वीत असं लिहायचं तिथे. माझे कुटुंब छोटेसेच आहे. हिच्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? आई, बाबा, भाऊ शिवराज आणि ही शिवानी. असे चौघे. कुटुंबात कोण कोण आहे असा प्रश्न विचारू शकतात कोणी. लक्षात घ्या. आपण धडा व्यवस्थित वाचायचा आहे. आता आईनं काय केलं? कपडे धुतले, वाळत घातले. वाळल्यानंतर भाऊ शिवराजनं ते सगळे कपडे घडी करून टेबलावर ठेवले. सायंकाळी 5 वाजता बाबा बाहेरून आले. त्यांनी आईजवळ पैसे दिले. ते तिला ठेवायला सांगितले. कपाटात ठेवतो ना आपण कपडे. पैसे असे काय बाहेर ठेवत नाही. तर ते आईनं ते तिला ते पैसे ठेवायला सांगितले. आई कामाच्या घाईत होती. तिने पैसे टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यात ठेवले आणि ती कामात गढून गेली. तिची कामं बाकीची होती. गडबडीनं तिनं त्या घडी केलेल्या कपड्यांच्या मध्ये असे घालून ठेवले. बाबा बाहेर गेले होते. आई कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते. इतक्यात आमचे इस्त्रीवाले दामू काका आले. धोबी जे होते त्यांचे जे नेहमीचे धोबी होते, जे इस्त्रीवाले होते दामू काका, ते आले. इस्त्रीसाठी कपडे मागू लागले. आई स्वयंपाकघरातून म्हणाली, अगं शिवानी, त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे. मी कपडे पिशवीत भरून दिले. इस्त्रीवाले काका कपडे घेऊन निघून गेले. आता इथं काय झालं बघा. पैसे त्या घडीमध्ये तसेच राहिले आणि शिवानीनं काय केलं? ते कपडे सगळे पिशवीत भरून दामू काकांना देऊन टाकले. तिलाही लक्षात आलं नाही की आपण पैशासकट कपडे दिले आणि आई कामात होती. तिनं फक्त काम सांगितलं की तेवढे कपडे जे आहेत ते पिशवीत भरून देऊन टाक. आता पुढं काय झालं बघा. 2 दिवसानंतर बाबांनी आईकडे पैसे मागितले. नेहमीच्या सवयीप्रमाणे आई कपाटात पैसे शोधू लागली, पण पैसे काही सापडेनात. आई कावरी बावरी झाली म्हणजे रेस्टलेस. ती काय झाली? गोंधळून गेली, रेस्टलेस झाली.
तिला समजे ना की आपण पैसे कुठं ठेवले. तिच्या डोक्यातूनच गेले एकदम की बाबा आपण पैसे कुठं ठेवले. तर आई कावरी बावरी झाली म्हणजे गोंधळून गेली. इथे कावरी बावरी हा जो शब्द आहे तो गोंधळून जाणे किंवा डिस्टर्ब होणे किंवा रेस्टलेस होणे असा त्याचा अर्थ होतो. पैसे गेले कुठं? आई विचारात पडली. घरात सगळीकडे पैशाची शोधाशोध सुरू झाली. आता घरी पैसे नव्हतेच ना ते. दामू काकांच्याकडे त्या पिशवीतनं पैसे गेले होते, पण पैसे काही सापडले नाहीत. आता पैसे कुठं गेले ह्याची चिंता सगळ्यांनाच लागली ना. संध्याकाळच्या वेळेला दामू काका घरी आले. ते हाका मारतच, वहिनी, अहो वहिनी. आई बाबा बाहेर आले. काय रे बाबा, कपडे आणलेस का? जरा वैतागूनच आईने विचारले. ती रेस्टलेस झाली होती ना, कावरी बावरी झाली होती, गोंधळून गेली होती. त्यामुळं तिनं थोडंसं वैतागून म्हणजे थोडंसं चिडून चिडून थोडंसं वैतागणे म्हणजे थोडंसं चिडून आईनं विचारले. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. अहो वहिनी, तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्याच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले. दामू काकांनी खिशातून पैसे काढले. खिशामध्ये त्यांनी पैसे आणले होते, जे त्या पिशवीमध्ये त्यांना सापडले ना, ते त्यांनी खिशातून आणले आणि त्यांनी वहिनींना सांगितलं. वहिनींना म्हणजे या शिवानीच्या आईला सांगितलं की वहिनी, अहो तुमचे कपडे मी इस्त्रीला घेतले आणि कपड्यांच्या घड्यांमध्ये, जे कपड्याच्या अशा घड्या होत्या, त्या घड्याच्या मध्ये असे ठेवलेले पैसे त्या दामू काकांना सापडले. ते परत करायला आलोय. आता हे पैसे सापडल्यानंतर त्यांना ते पैसे नको होते. जरी ते सापडलेले असले तरी ते कोणत्या प्रकारचे पैसे वापरत होते हे त्यांनी पुढे स्पष्ट केल्यावर का बघा. पैसे मोजून घ्या आणि हे कपडेही घ्या. कपडे इस्त्री करून ते कपडेही त्यांनी आणले होते आणि त्या कपड्यांमध्ये सापडलेले पैसे द्यायसाठी विशेष करून ते तिथे आले होते. बरं, आलेच होते तर त्यांनी इस्त्री केलेले कपडे पण बरोबर आणले होते. दामू काका आईच्या हातात पैसे ठेवत म्हणाले, आई, ते काय म्हणाले बरं? पैसे मोजून घ्या, हे कपडेही घ्या, असं दामू काका आईला म्हणाले. आणि आईने पैसे सगळे मोजले. दामू, पैसे बरोबर आहेत. हे सगळे पैसे तू जेवढे मी त्याच्यात ठेवले होते, त्या कपड्यांमध्ये ठेवले होते, तेवढेच आहेत, बरोबर आहेत हे पैसे. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. तुझा प्रामाणिकपणा म्हणजे तू लॉयल आहेस, तू चांगला आहेस, तुला दुसरे पैसे नको असतात, हे यातून मला दिसलं. तुझा प्रामाणिकपणा मला आवडला. मला तो तुझा स्वभाव, आय लाईक युअर नेचर. बाबा म्हणाले. बाबा बक्षीस म्हणून दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. आता 100 रुपयाची किंमत प्रत्येकालाच असते. तर काय असतं, दामू काकांना त्यांनी 100 रुपये द्यायचा प्रयत्न केला. तेव्हा दामू काका म्हणाले, नको भाऊसाहेब, हे पैसे मला नकोत. का बरं? आम्ही जरी गरीब असलो तरी पण कष्टानेच कमवून खातो. कमवून म्हणजे कष्ट करायचे, त्यातून जे पैसे मिळतात तेच आम्ही खातो. कष्टानं जे मिळालेले जे धन असतं, जे पैसे असतात, ते अधिक चांगले असतात हे त्या दामू काकांना माहिती होतं. तर काय, कष्ट केल्यानं जे पैसे मिळतात त्याचं समाधान एक वेगळं असतं. खूप चांगलं समाधान असतं. दुसऱ्याकडे मागितलेले किंवा दुसऱ्याच्या चोरीचे किंवा उगीचच सापडलेले पैसे ज्यांचे आहेत ते आपल्याला माहिती आहे की बाबा हे पैसे वहिनींचे आणि भाऊसाहेबांचे आहेत, हे त्या इस्त्रीवाल्यांना, दामू काकांना माहिती होतं. तर त्यांनी काय सांगितलं, नको भाऊसाहेब, आम्ही गरीब जरूर आहोत, आम्ही गरीब आहोत,
पण कष्टानंच कमवून खातो. कष्टानंच जे आम्हाला मोबदला कष्टाचा जो मिळतो, जे आम्हाला रिटर्न्स मिळतात कष्टाचे, त्याच पैशाने आम्ही खातो, जगतो, आम्ही आमचं कुटुंब चालवतो, आम्ही आमचं घर चालवतो. दामू काका जायला निघाले, एवढं म्हणाले ते, आणि ते जायला निघाले. आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने पाहत राहिले. आता इथं काय, आई बाबा त्यांच्या पाठमोऱ्या, पाठमोऱ्या म्हणजे काय, पाठीमागून आपल्याला जी पाठ दिसते, कोणीतरी पाठ फिरवून पुढे जातं ना, त्यावेळेला आपल्याला त्यांची आकृती कशी दिसते, मागून दिसते, पाठीकडून दिसते, म्हणून त्याला पाठमोरी आकृती. पाठीकडून जी आकृती आपल्याला दिसते त्याला पाठमोरी आकृती असं म्हटलं जातं. ते कौतुकाने कौतुकाने पाहत राहिले. त्यांना त्याच्याबद्दलचा एक रिस्पेक्ट वाटत राहिला की इतका चांगला मनुष्य आहे, प्रामाणिक आहे, आणि जे त्यालाच पैसे मिळाले ते पैसे तो घ्यायला तयार नाही. तर तो काय म्हणतो, नको हे पैसे, आम्ही जरी गरीब असलो तरी पण कष्टानेच कमवून खातो, असं दामू काकांनी शिवानीच्या वडिलांना आणि आईला सांगितलं. आता इथं बघा काय 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 आपल्याला समजतं. तर शिवराज आणि शिवानी हे दोघं बहीण भाऊ आहेत. यामध्ये बहीण भाऊ कोण कोण आहेत, तर शिवानी आणि शिवराज हे दोघे बहीण आणि भाऊ आहेत. तर हे दोघे, तुम्हाला विचारलं समजा बहीण भाऊ कोण आहे, तर शिवानी आणि शिवराज, तर असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. बाबांनी पैसे कुणाकडे दिले, विचारू शकतात. बाबांनी पैसे कुणाकडे दिले, बाबांनी पैसे आईकडे दिले. त्याच्यानंतर अजून प्रश्न विचारू शकतात. तर तो कुठला, आईने पैसे कुठे ठेवले, आईने पैसे कुठे ठेवले, तर आईने पैसे इस्त्रीच्या कपड्याच्या मध्ये ठेवले. आईने पैसे इस्त्रीला देण्याच्या कपड्यांच्या मध्ये ठेवले. तुम्हाला हे उत्तर लगेचच सापडेल, कारण हा धडा आपण वाचलेला आहे. वाचल्यानंतर हा धडा आपल्याला समजतो, आणि समजल्यानंतर प्रत्यक्ष प्रसंग कसा कसा पुढं जात गेला हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला कुठलाच प्रश्न अवघड नाही. आता ह्याच्यामध्ये जे काही फ्रेजेस आलेत, कामात घडून जाणे, याच्यामध्ये आई कामात घडून गेली, आला ना शब्द, कामात घडून गेली, घडून गेली. आता इथे काय त्याचा अर्थ, कामात मग्न होणे, कामामध्ये इन्व्हॉल्व होणे. तर इथे काय आहे, कामात घडून जाणे म्हणजे कामात मग्न होणे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, कावरी बावरी होणे, कावरी बावरी असा हा जोड शब्द आहे. कावरी बावरी होणे म्हणजे गोंधळून जाणे म्हणजे कावरी बावरी होणे. वैतागणे, चिडणे किंवा थोडंसं रेस्टलेस होणे, चिडणे असा तुम्ही अर्थ घेऊ शकता. पाठमोरी हा शब्द तुम्हाला नवीन आहे. पाठमोरी म्हणजे पाठीकडची बाजू, पाठीमागून आपण जेव्हा बघतो त्यावेळेला ती पाठमोरी आकृती होते. पुढून नाही ना, आपण चेहरा नाही बघू शकत, तर पाठ बघू शकतो, म्हणून त्याला पाठमोरी असा शब्द आहे. अजून तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतात. दामू काका घरी केव्हा आले, दामू काका संध्याकाळी घरी आले. आला ना उत्तर, आपल्याला लगेच समजलं. त्यांनी कोणाला हाक मारली, दामू काकांनी कोणाला हाक मारली, दामू काकांनी शिवानीच्या आईला हाक मारली. ती हाक कशी मारली त्यांनी, अहो वहिनी अशी दामू काकांनी आईला हाक मारली. दामू काकांनी काय आणलं होतं त्यांच्याबरोबर, असा प्रश्न विचारला. तर दामू काकांनी
वहिनींना किंवा भाऊसाहेबांना देण्यासाठी पैसे आणि इस्त्री झालेले कपडे ते घेऊन आले होते. हे आपल्याला उत्तर मिळतं. इथे तुम्हाला हे उत्तर लिहायला नक्की येईल. दामू काकांनी भाऊसाहेबांना काय सांगितलं? दामू काकांनी सांगितलं, कपड्यांच्या घड्यांमध्ये हे पैसे सापडले, हे घ्या, असं सांगितलं ना. तुम्हाला हे प्रसंग कसे कसे पुढं जात गेले हे तुम्हाला या धड्यावरून सगळं लक्षात आलं असेल आता. आणि दामू काकांनी काय काय दिलं? पैसे दिले आणि इस्त्री झालेले कपडे दिले, हे असं तुम्हाला लिहिता येईल. आणि आईला दामू काकांचा स्वभाव काय आवडला? कोणता स्वभाव आईला आवडला? असा प्रश्न समजा विचारला तुम्हाला, तर तुम्ही काय सांगाल? दामू काकांचा प्रामाणिकपणा हा स्वभाव आईला आवडला. आता ह्याच्यानंतर बाबांनी काय केलं? ह्याच्यानंतर तर बाबांना ते पैसे दिल्याचा आनंद झाला होता ना. त्यामुळे बाबांनी काय केलं? बाबांनी दामू काकांना 100 रुपये द्यायसाठी हात पुढे केला. पैसे द्यायची इच्छा व्यक्त केली असं म्हणू शकता. बाबा 100 रुपये देऊ लागले असं म्हणू शकता. तर इथे तुम्हाला देणे असं क्रियापद मिळतं बघा. तर देणे झाल्यानंतर इथं देऊ असं नाही लिहायचं, तर देऊ असं लिहायचं. व तिथं येणार नाही ना. ज्या ठिकाणी व क्रियापदामध्येच असतं त्या ठिकाणी व येतं, नाहीतर व येत नाही, ऊ येतं. तर इथे कसं दिलंय बघा बरं. 100 रुपये देऊ लागले. तर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की कसं इथे लिहिलेलं आहे. तर तुम्हीही तसंच लिहायचं आहे. दामू काकांना 100 रुपये देऊ लागले. बाबा काय करायला लागले? बाबांना प्रामाणिकपणा आवडला म्हणून बाबांनी काय केलं? 100 रुपये देऊ लागले. तर तुम्हाला हा धडा छान समजला असेल आणि तुम्हाला माझं शिकवणं कसं वाटलं हे जरूर लिहा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.